यावर्षी पहिल्या तिमाहीमध्ये देशात सोन्याच्या मागणीत मोठी वाढ. जानेवारी ते मार्च दरम्यान 151 टन सोन्याची मागणी. गेल्या वर्षीपेक्षा 10% मागणी वाढली. जागतिक सुवर्ण परिषदेचा अहवाल प्रसिद्ध. केदारनाथ धाममध्ये प्लास्टिक कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट. ग्रीन उपक्रमाअंतर्गत ड्राय वेस्ट व्यवस्थापनासाठी बेलिंग मशीनचा वापर. केदारनाथ धाम यात्रा स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. ड्रग तस्कर सलीम डोलाला मुंबईत आणलं. दिल्ली न्यायालयाकडून सलीम डोलाला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर झाल्यानंतर डोला मुंबईत. शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या कामांना गती द्या. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचे आदेश. मर्यादित वेळेत गुणवत्ता कामं करण्याच्याही सूचना. बुलढाण्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राजमाता जिजाऊंचं नाव. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने नामकरणाला दिली मंजुरी. यवतमाळमध्ये अनुसूचित जातीतील 59 घटक समूहांचा उपवर्गीकरणाच्या विरोधात एल्गार मोर्चा. उपवर्गीकरणाच्या नावाखाली वेगळं करण्याचा डाव असल्याचा आरोप. टीसीएस प्रकरणातल्या 4 आरोपींना 2 मेपर्यंत पोलीस कोठडी. तपास यंत्रणांनी केली होती वाढीव पोलीस कोठडीची मागणी. कोल्हापुरातल्या पुलाची शिरोलीतील तरुणींच्या अत्याचार प्रकरणी विशेष पथक स्थापन. अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली 13 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पथकामध्ये समावेश. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड इथं भरधाव कारचं टायर फुटल्यामुळे भीषण अपघात. दोघींचा मृत्यू. मृत झालेल्या एका तरुणीचा 8 मेला लग्न होतं. विरारमध्ये लग्नाला नकार दिल्याच्या रागातनं दुहेरी हत्या. प्रेयसीसह तिच्या आईची हत्या करत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न. पोलिसांकडनं आरोपी शिवम उपाध्यायवरती गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.